जो कोणी व्यक्ती गाडी चालवतोय, जो कोणी व्यक्ती वाहन चालवतोय किंवा प्रवासाला निघतोय, हं. कुठेही निघा. पहिलं वाक्य पाहिजे, "श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये" ओके. आणि हे 11 वेळा म्हणायचंय. म्हणजे माझं चालू असतं. बोटांवर 11 वेळा म्हणायचं. 10 वेळा बोटांवर, 1 वेळा मनात म्हटलं की 11 वेळा होतं. श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. शरणं हं. प्रपद्ये. श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. ओके. हा मंत्र पण रामरक्षेतलाच आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या कार्याला, प्रवासाला निघालाय आणि तो तुम्हाला अपेक्षितपणे नीट व्हावा. हं, ॲक्सिडेंट्स आणि सगळं आपल्या पत्रिकेत बरेच कुयोग असतात, हां. प्रत्येकाच्या असतात. मग त्याच्यातून तुमचं सहज रक्षण व्हावं, हं. तर तुम्हाला श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये शिवाय पर्याय नाही. ओके, आणि ओके, त्याच्यात हे 11 वेळा म्हणाच, पण त्याचबरोबर जर तुम्ही रामरक्षा म्हणत असाल, तर खरंच तुमच्या मागे रक्षा कवच उभं राहतं. ओके. तुम्हाला मी 2020चा अजून एक अनुभव सांगते हं. ह्याचाच. अ, तुम्ही सगळे सगळे प्रेक्षक रिलेट करतील. 13 जुलै का 12 जुलै होता. मला एक्झॅक्ट डेट नाही आठवत, पण जुलै महिना होता आणि लॉकडाऊन आपलं 2020चं होतं. हां. आणि तुम्हाला आठवत असेल तर कळंबोलीचा जो ब्रिज आहे, तिथे गाड्यांची जाळपोळ झाली होती. हो, हो, हो. ते न्यूजमध्ये बरंच हो, चाललं हो. होतं. आता आम्ही गावी असल्यामुळे आम्हाला याचा सुतराम संबंध नाही. बरं हं, फोन बंद, टीव्ही बंद, नेट बंद सगळंच बंद होतं. हं. आणि आम्हाला म्हणजे माझ्या सासू-सासऱ्यांना बरं वाटत नाही म्हणून आम्ही तिथून निघालो. आणि आम्ही तिकडनं निघालो आणि सेम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये ते सगळं केलं आणि म्हटलं, "महाराज मला प्लीज लवकर पोहचवा." नॉर्मली आमचं गाव ते माझं घर हं, 5.5 तासाची जर्नी आहे. हं. आम्ही 4.5 तासात दारात, घरी. ओके. आणि घरी आल्यावर सगळे, "अरे कुठे होतात? कुठून आलात? काय?" आणि मग मला क्लिक झालं, की आम्ही ज्या कळंबोलीच्या ज्या राइट साइडच्या ब्रिजवरनं गेलो, हं. लेफ्ट साइडला तुफान गर्दी, तिथे मारामारी होते, तिथे हे सगळं होतंय. ओह! मी बघितलं होतं ते, पण आतमध्ये नक्की काय चाललंय याचं काही कल्पना नाही. कारण हं. सगळं पॅक केलं होतं आणि गव्हर्नमेंटने सगळं बंद केलं होतं, की एकही गाडी जाणार नाही. आणि ओह! हे एकही गाडी जाणार नाही हे सांगत असताना, आमची इकडनं एक गाडी सुसाट पार होते आणि आम्हाला एकही पोलिसवाला अडवत नाही, भेटत नाही, थांबवतही ओह! नाही आणि आम्ही 4.5 तासात घरी पोहोचतो. हा अनुभव नाही का? हां. बरं लेफ्ट साइडला सगळे पोलिसवालेच उभे आहेत. ओके. पण त्यांचं आमच्याकडे कोणाकडेही लक्ष नाही. म्हणजे मला कधी-कधी वाटतं त्यांना आमची गाडी दिसली होती का जाताना? हां. आणि इतकं कारण गाड्यांच्या जाळपोळ वगैरे झाल्या होत्या. काही प्रदर्शनं ओके, होती असं का. पण त्या ह्याच्यात पण आम्ही सुखरूप घरी पोहोचलेलो तेही 4.5 तासात. ओके. म्हणजे हे असे अनंत अनुभव आहेत माझे, पण त्यातला हा जो त्याच्यामुळे गाडी चालवताना, कार चालवताना किंवा बाईक चालवताना तुम्हाला हा जर जप केला तर प्रेक्षकांना त्याचा फार फायदा होऊ शकतो.